नाशिक शहरातील पेठ रोडवरील फुलेनगरच्या मुंजाबा चौक परिसरात 2 गटात दगडफेक आणि गोळीबार झाल्याची घटना 22 जुलैच्या मध्यरात्री घडली होती। या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर घटनेचा तपास करत असताना गुन्हे शोध पथकाचे पोलीस शिपाई अंकुश काळे यांना गुन्ह्यातील फरार संशयित फुलेनगर परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली। मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी फुलेनगर परिसरात सापळा रचून एका संशयितास ताब्यात घेतलं। संतोष खरात असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित इसमाचं नाव आहे। संतोष हा पंचवटी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यातील हद्दपार आरोपी असून त्याच्यावर विविध प्रकारचे 7 गुन्हे दाखल आहेत। घटनेचा पुढील तपास पंचवटी पोलीस करतात। सदरची कारवाई पंचवटी विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिरसाट, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संपत जाधव, पोलीस हवालदार महेश नांदुर्डीकर यांच्या पथकानं केली। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।